श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. बुधवारी म्हणजेच 29 जानेवारीला आलेली आहे वर्षातील पहिलीच मौनी अमावस्या. मौनी अमावस्येलाच पौष अमावस्या किंवा दर्श अमावस्या या नावाने ओळखले जाते. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येत असते आणि आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये अमावस्या तिथीला एक खूप महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे. या अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज जे असतात तर ते पृथ्वी तलावरती येत असतात. मृत्यूलोकातून त्यांचा जो प्रवास आहे तर तो अमावस्येच्या दिवशी पृथ्वी तलावरती होत असतो. त्यासाठीच आपल्याला अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांसाठी काही उपाय, काही सेवा, त्यांचं नामस्मरण करायचं असतं, जेणेकरून आपल्या घरातील जो काही पितृदोष आहे तर तो संपून जाईल आणि त्याचबरोबर आपल्या घरातील जी काही इडापिडा, दारिद्र्य आहे तर ते नष्ट होईल. हा उपाय जो आहे तर तो आपल्याला दही भाताचा मौनी अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय आपण केल्यामुळे आपल्या जीवनातील 3 पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल आणि त्याचबरोबर घरातील 24 तासात इडापिडा आणि दारिद्र्य नष्ट होईल. असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय कशा पद्धतीने करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा, या संपूर्ण उपायाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका. या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळीसाठी जायचं आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी आंघोळीला विशेष महत्त्व असतं, कारण 144 वर्षानंतर असा योग आलेला आहे की प्रयागराजमध्ये कुंभमेळावा चालू आहे आणि त्या दिवशी शाही स्नान असणार आहे. प्रत्येकाला शाही स्नानासाठी जाणं जमत नाही, त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी मौन पाळायला खूप विशेष महत्त्व दिलं जातं, पण आपल्यासारख्यांना मौन पाळणं इतकं शक्य होत नाही. त्यामुळे आंघोळीपर्यंत म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपल्याला मौन पाळायचं आहे, ते आंघोळ होईपर्यंत. आंघोळीनंतर तुम्ही बोलू शकता. या दिवशी आपण आपल्या घरामध्ये भांडण, कटकट, वादविवाद चुकूनही करू नये, कोणाचाही अपमान करू नये. या दिवशी आपण आपल्या घरामध्ये सफेद कलरचे पदार्थ चुकूनही खाऊ नये. सफेद कलरचे पदार्थ तुम्ही दान करू शकता. त्यामध्ये सफेद तीळ असते, बताशे असतात, तिळगुळ असतात. हे जे सफेद कलरचे पदार्थ असतात मौनी अमावस्येला दान करायला याला विशेष महत्त्व दिलं जातं, त्यामुळे तुम्ही दान करू शकता. त्यानंतर आपल्याला आपल्या घरातील जो काही पितृदोष आहे बघा, ह्या ज्या काही विशिष्ट तिथी असतात या तिथींना आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करत नाही आणि त्यामुळेच तो जो पितृदोष आहे तर तो आपल्या डोक्यावरती येत असतो आणि त्यामुळे घरामध्ये सतत भांडण, कटकट, वादविवाद होत असतात. कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश येत नाही. प्रत्येक कामामध्ये आपल्याला अपयश येतं, अडथळेही प्रत्येक कामामध्ये येत असतात. घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही. आलेला पैसा कुठे ना कुठे खर्च होत असतो. अनेक अडचणींमध्ये, अनेक संकटांमध्ये हा पैसा खर्च होऊन जात असतो. कुटुंबामधील जे व्यक्ती असतात तर ते सतत आजारी पडत असतात. नवरा बायकोमध्ये सतत भांडण होत असतं. कधी कधी तर तुम्ही बघाल की हा जो पितृदोष आहे तर तो इतका प्रखर होतो की घरामध्ये संतती प्राप्तीमध्ये देखील अडचणी येत असतात. त्याचबरोबर ज्यावेळेस या तिथी जवळ येतात त्यावेळेस हे दोष तुम्हाला प्रामुख्याने जाणवत असतील. त्यामुळेच आपल्याला हे जे उपाय असतात तर ते करायचे असतात. तर हा जो उपाय आहे तर तो आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे याची आपण आता माहिती घेणार आहोत. यासाठी तुम्हाला आता काय करायचं आहे, सर्वात प्रथम तुम्हाला स्वच्छ आंघोळ झाली की त्यानंतर आपली रोजची घरातली जी देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे. नंतर तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे. भात शिजवत असताना त्यामध्ये तुम्हाला मीठ हे अजिबात टाकायचं नाही. अळणी भात आपल्याला शिजवायचा आहे. अळणी भात शिजवला की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हा भात एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, भात शिजवत असताना आपल्याला तो ताजाच भात शिजवायचा आहे. जर तुम्ही म्हणाल की आमच्याकडे शिळा भात आहे, आम्ही तो वापरला तर चालेल का, तर अजिबात नाही. इथे आपल्याला ताजाच भात शिजवायचा आणि
भात हा इतका शिजवायचा की तो फक्त आपण उतार्यासाठी वापरू। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एका प्लेटमध्ये हा भात तुम्हाला थंड करून घ्यायचा आहे। त्यावरती तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे। दही हे आवर्जून टाकायचं, दही टाकायला विसरायचं नाही। दही नसेल तुमच्याकडे लगेच तर काय करा, थोडंसं दूध घ्या, त्यामध्ये लिंबू पिळा, एक 5 ते 10 मिनिट ठेवा, त्याचं दही तयार होईल। त्यानंतर तुम्हाला त्यावरती ते दही टाकायचं आहे। नंतर त्यावरती आता आपण हा उपाय जो आहे तर तो आपल्या घरातील इडापिडा आणि दारिद्र्य पितृदोष संपवण्यासाठी करत आहोत। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो त्यावरती आपली पूर्ण श्रद्धा, विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे पूर्ण विश्वास ठेवून हा उपाय तुम्ही करून बघा याचा किती छान अनुभव तुम्हाला येईल। घरामध्ये असणारी भांडणे, रोजची कटकट, नवरा बायकोमध्ये जमत नाही किंवा घरामध्ये अनेक ज्या काही अडचणी तुम्हाला जाणवत असेल तर त्या सर्व दूर होतील। बघा, सतत घरामध्ये ज्या या पवित्र तिथी आहे तर त्या जवळ आल्यानंतर हे सर्व दोष आपल्याला प्रखरतेने जाणवत असतात। त्यामुळेच हे दोष दूर करण्यासाठी आपल्याला हे जे उपाय असतात, या ज्या सेवा असतात तर ते करणं खूप महत्त्वाचं असतं। त्यामुळे हा दही भाताचा उपाय अमावस्येला प्रामुख्याने केला जातो। तुम्ही करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। आता दही भात जो आहे तर तो आता एका प्लेट मध्ये आपण घेतलेला आहे। नंतर तुम्हाला एक मोहरीच्या तेलाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे। मातीची पणती घ्या, त्यामध्ये मोहरीचं तेल टाका, तो दिवा प्रज्वलित करा। त्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि जो दही भात आपण घेतलेला आहे त्यावरती सुद्धा आपल्याला थोडेसे काळे तीळ जे असतात तर ते टाकायचे आहे। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या घराचा जो मध्यभाग असतो ना तर तो तुम्हाला बघायचा आहे कुठे आहे आणि तिथे तुम्हाला बसायचं आहे। दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं। हा उपाय तुम्ही जमलंच तर तुम्हाला सकाळीच करायचा आहे। सकाळी नसेल जमेल तर अमावस्या 6 वाजेपर्यंत आहे उद्या, तर तुम्ही 6 वाजेपर्यंत जमेल त्या वेळेमध्ये करू शकता। दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे। नंतर तुम्हाला ही जी प्लेट आहे तर तिथे ठेवायची आहे। तो दिवा देखील तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचं आहे, म्हणजे दिव्याची जी वात आहे तर ती दक्षिण दिशेला होईल, अशा पद्धतीने ठेवायचं। नंतर मग काय करायचं आहे तर तुम्हाला तिथे पितृस्तुतीचं पठण करायचं आहे। पितृस्तुती ही तुम्हाला गुगलवरती मिळून जाईल। गुगलवरती नाही सापडली तर नित्यसेवेचं पुस्तक तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये आहे, त्यामधनं तुम्ही वाचून म्हणू शकता। नाही तुम्हाला पितृस्तुती मिळाली तर तुम्ही फक्त 11 वेळेस ओम पितृभ्यो नमः या मंत्राचा जप करा। त्यानंतर तुमच्या पूर्वजांची नावं जर तुम्हाला येत असेल तर ती देखील तुम्हाला तिथे बोलायची आहे आणि पूर्वजांना प्रार्थना करायची आहे की हे घर तुमचं आहे, या घरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्ती हा तुमचा आहे, या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होऊ द्या, घरातील इडापिडा, नजर दोष, दारिद्र्य संपून जाऊ द्या, अशा पद्धतीने आपल्याला प्रार्थना करायची आहे। त्यानंतर ती जी प्लेट आहे तर ती उचलायची आहे आणि आपल्याला संपूर्ण घरातून ती प्लेट फिरवायची आहे। आपलं हॉल असेल, किचन असेल, बेडरूम असेल, संपूर्ण घरातून ती प्लेट फिरवायची आहे। नंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो उचलून घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचा आहे दक्षिण दिशेला तोंड करून आणि ही जी प्लेट आहे तर ती तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पशु पक्षी येत असतील दही भात खाण्यासाठी तर तिथे तुम्हाला तो ठेवायचा आहे। कावळा असेल, कोणताही पशु पक्षीने तो खाल्ला पाहिजे, अशा पद्धतीने तिथे तुम्हाला हा दही भात जो आहे तर तो ठेवायचा आहे। तर तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच त्याचा छान अनुभव येईल। आणि नाहीच खाल्ला तर नंतर मग उद्या म्हणजेच गुरुवारी उठल्यानंतर हा दही भात तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता। अशा पद्धतीने हा उपाय करा, घरातील सर्व दोष नक्कीच दूर होतील। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।